आता पाडीसन ती भिंत. सत्तू काय करीतोस? काय ना आयो, येत येत. सत्तू हाव काम असीत. मी दिवली मायोकडे जात कामासी. हे गाडग असीन विस्तवा वेरी, कंद ठेविले असीत शिजायासी. आणि हे पाही, हे झाकण असी त्या वेरी. हा मम्मी काय करीत? तू एकच करी, हा विस्तव विजू ना देई. ध्यान ठेवून असी कळीत. मी येत लवकर, पण ध्यान देई. विस्तव विजला तर कंद कडक राहीत, मग परत ना शिजत ती. बस येथच लक्ष ठेवून, अजिबात हलू नाही येथून कळीत. हो आयो. बोल वनराज, आम्ही गोफण घेऊन तयार. गोफण ना वेगळं काम असीत. जमत? हा हा, आम्हासी न जमीन तसं काहीच नसेल. उन्ना उन्ना, मग तुम्ही या गाडगेकडे ध्यान ठेवीत. काही हो विस्तव विजूना कळीत. हा वनराज. उन्ना उन्ना, बसा ते. तू कुठे चाललेला? मी ना चालिलो, हा घेऊन चालिलो मला. कुठं? भिंत पाडीसन. तुम्हाही आयोस वचन दिलंसित मी भिंत पाडीसन म्हणून. मी जाईत आणि पाडीत असती भिंत. चल सुपू. साऊ, बघ ना, हे सगळे कलाकार तुझ्यासाठी आले तिथे. सावित्री, काय झालं? साऊ,
काय झालं साव? तुझं लक्ष कुठे आहे? बघ ना किती सुरेख कार्यक्रम करतायत. करतायत ना ताता, पण आपण खरंच जाऊ नाही शकत का खरा खुरा रानातला धबधबा बघायला? आम्ही एकदा नाही सांगितलं ना म्हणजे नाही. महाराज, तिची जर इतकी इच्छा आहे तर जाऊ द्या ना तिला रानातला धबधबा पाहायला. आणि आज तरी तिचं मन नका मोडू. आणि तिच्या सुरक्षेची इतकी काळजी वाटत असेल तर हवं तर तिचा लाडका मामा आहे, तो जाईल तिच्या बरोबर. काय रे, जाशील ना? प्रश्नच नाही. आज माझ्या लाडक्या भाचीचा जन्मदिवस आहे. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला हवी. या बाबतीत आम्हाला कोणाचाही सल्ला नकोय. नाही याचा अर्थ नाही सावित्री रानात जाणार नाही. पण का? आणि मुळात नगराच्या आणि रानाच्या मध्ये ती भिंत बांधलीच कशाला? आम्ही तुला घेऊनही गेलो असतो, पण तिथे ना त्या रानामध्ये हिंस्त्र श्वापद आहेत. पण आपण शूर आहोत ना ताता. ते वेगळं. म्हणजे रणभूमीमध्ये आपण जे शौर्य दाखवतो ना ते इथे कामी येत नाही. का बरं? काय आहे ना की निसर्गातल्या काही अद्भुत गोष्टींशी आपण लढा देऊ शकत नाही. पण ताता, तू तर म्हणतोस की निसर्गाची म्हणजे झाडा पानांची, पशु पक्ष्यांची काळजी घ्यायची असते, पूजा करायची असते. हो, पण हा मनुष्य प्राणी साधा नसतो. तो रानाची नासधूस सुद्धा करतो. आणि म्हणूनच आम्ही माणसांना रानात जाण्यापासून अडवलंय. शिवाय त्या रानात कदाचित बोलणारे प्राणी असतील, अदृश्य होणारे पक्षी असतील. खरंच? हो, तिथे क्रूर श्वापद असतील, भूत पिशाच्च असतील. आणि हे रान आहे ना ते आपल्या नगरापासून खूप खूप दूर आहे. आणि तो धबधबा त्या रानाच्या खूप खूप आतमध्ये आहे. तिथे पोहोचणं ना खूप कठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. शिवाय रस्त्यात वेली असतील, झाडं असतील, कीटक असतील, नाग साप असतील. आणि हे ओलांडल्यानंतर पुढे आणखीन भयंकर काय काय आहे हे कुणालाच माहिती नाहीये. त्यामुळे चुकून कोणी तिथे जाऊन फसू नये. प्रजेचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्या नगराच्या आणि रानाच्या मध्ये आम्ही भिंत उभी केली. मी नसती बांधली अशी भिंत. आपलं ज्ञान नेहमी वाढवावं असं म्हणतोस ना तू ताता. मग हो, पण त्यासाठी जीवावर उदार होण्याची गरज नाहीये ना. काही झालं तरी सुद्धा आपण रानात जायचं नाही म्हणजे नाही. म्हणजे रानात कोणीच माणूस राहत नाही? तुला समजावणं किती कठीण आहे. पूर्वी राहत असत, पण आता माणसांनी नगरं वसवली आहे आणि रानं प्राण्यांसाठी ठेवली आहेत. आता हळूहळू नाचाल. कळीस कळीस. पण सुब्बू, तुझा हट म्हणून आपण झालीत भिंतीसन. नाहीतर मी आयो तातोची अवज्ञा ना करीत. ते दोघे मला सांगित
भिंतीसं ना जाई, भिंतीसं ना जाई. पण तू हटली ना, आणि तू माझ्या लाडाचा. तुझा हट ना पूर्वी तर मला घास न जाईत. मग काय करीत? निघालो तुझ्यासाठी भिंतीसं. हो हो, सगळं ध्यानी असतीत माझ्या. तुला ती दुष्ट भिंत पाडाई असतीत आणि तू मला मदतीसाठी आणीत. हे बघ, आयोता तो विचारित तेव्हा हेच सांगित, मी फक्त मदतीस. भिंत पाडो हा तुझा हट. घाबरू ना, मी वचन दिलं म्हणजे दिलं. मी हातोड्याने घाव घालीत आणि तू धक्का देईत. मग काय वेळ लागेल भिंत पाडीसन? आज पाडीतच ती भिंत. चल, बडबड करीत तर वेळ लागी. भिंत पाडून घरी राहा लवकर. कळीत? चल सरी सरी. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. झाडाचे आंबे गुब्बू गुब्बू. नाचवित सोंड सुब्बू ऐटीत. सत्तू वनराज चालीत फायटीत. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बूची जोडी हुंब पावसात भिजित. गिंब चिंब पावसात भिजित. गिंब चिंब खोल दरीसी मुळी नाही भीत. डोंगर का पार ओलांडीत. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. झाडाचे आंबे गुब्बू गुब्बू. सरी सरी चालीत. जीवासे जीव आभाळ भरून. सत्तू सुब्बू नेहमीच हात धरून. सत्तू सुब्बू नेहमीच हात धरून. वादळ वीज अन ऊन कडाकून. सत्तू सुब्बू चालीत धडाकून. सत्तू सुब्बू चालीत धडाकून. सरी सरी चालीत. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बू. आम्ही येतोच. तुला काही हवंय का सावित्री? नाही, मी येते. अगं साऊ, सावित्री कुठे गेली बघा. नमस्कार महाराणी. कोण ग तू? आणि इथे राजसभेत कशी आलीस? माझे दादा माळी आहेत राजवाड्याचे. मग आज राजकुमारीचा जन्मदिवस आहे ना? असं होय.
जन्मदिवसाचा समारंभ बघायला आलीस होय? अगं घाबरू नकोस. हे घे, ही मिठाई खा. तू सावित्रीला घेऊन रानात जाणार आहेस ना? जा, पण तिला परत आणू नकोस. ती रानातच हरवून जाईल याचा पूर्ण बंदोबस्त कर. साऊ, छान आहे तुझी नवीन मैत्रीण. खेळा तुम्ही. हो. सुरंगी सुरंगी, काय झालं? काहीतरी झालं होतं, पण गेलं ते. आणि ते जाऊ दे, मुख्य सांग, तू मला धबधब्याबद्दल का नाही सांगितलं आधीच? कधी सांगणार? तुम्ही बागेत येईपर्यंत माझे फुलं तोडून झाले असतात. ती राजवाड्यात देऊन मी माझ्या दादांबरोबर निघून जाते. आपली भेटच शक्य होत नाही कधी. तुझे दादा म्हणजे? राजवाड्याचे माळी. साऊ आणि सुरंगी, आता आपली गट्टी अजून घट्ट झाली. आजपासून रोज तू माझ्याशी खेळायला यायचं. हा, आज माझा जन्मदिवस आहे. तू मला भेट काय देणार? रानातला धबधबा. पण कसं? तो तर त्या दुष्ट भिंती पलीकडे आहे ना. आणि भिंती पलीकडे सोड, तर आता मला भिंती जवळ पण जाऊ देणार नाही. पण कोणाच्याही नकळत राजवाड्यातून भिंतीपर्यंत जाऊ शकतो आपण. ते कसं काय? म्हणजे बगीच्यासाठी अधूनमधून माती लागते. ती भिंती जवळूनच आणली जाते. तिथूनच तर रांग सुरू होतो. मग माझे दादा बैलगाडी घेऊन जातात माती आणायला. त्यांच्या बैलगाडीत बसून तू जाऊ शकशील. पण मी राजवाड्यातून नाहीशी झाले हे समजलं तर राजवाड्यात घोळ होईल. पण मला अगदी जायचंच आहे ग. काहीही करून जायचं आहे. मी बाहेर गेले हे कोणाला कळणारच नाही. असं काहीतरी करायला हवं. बसलीस का सुरंगे? निघायचं का? अगं बोल की ग. हो.